जय श्रीराम. जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये जो आतंकवाद्यांकडून क्रूर हल्ला करून हिंदूंचे जीव घेण्यात आले. लक्षात घ्या, हिंदूंना टार्गेट करून तो जर हिंदू आहे तर केवळ मारण्यात आला. म्हणजे फक्त हिंदूंची जीव घ्यायची होती त्या ठिकाणी. आणि या आतंकवाद्यांकडून त्या ठिकाणी त्यांचे वस्त्र काढण्यात आले, त्यांचे कपडे काढण्यात आले, त्यांचे लिंग तपासण्यात आले की तो हिंदू आहे की अन्य कोणी आहे. आणि त्यानंतर त्यांचा जीव घेण्यात आला. एक लक्षात घ्या की आता ही आग खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलेली आहे. जम्मू काश्मीर ज्या ठिकाणी या देशाचे कणखर गृहमंत्री आणि माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांनी 35A आणि 370 कलम रद्द केल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक शांततेचं वातावरण निर्माण झालं होतं. त्या ठिकाणी पर्यटन वाढायला लागलेलं होतं. मात्र या हल्ल्यानुसार त्यांना तिथे शांतता नको आहे असं सगळं चित्र त्यांना तयार करायचं आहे. आणि त्यामुळे हा हल्ला हिंदूंवरचा हल्ला आहे आणि हिंदूंनी आता एकत्रित येण्याची गरज आहे हे सुद्धा आम्हाला लक्षात आलं पाहिजे. आम्ही वेगळ्या वेगळ्या जाती धर्मांमध्ये विभागलेलो आहे आणि जोपर्यंत असं राहू तोपर्यंत आपण सेफ नाही. त्यामुळे एक आहे तो सेफ आहे हे आता हिंदूंनी लक्षात घेण्याची गरज आहे. लक्षात घ्या, कोणाची काय जात हे विचारलेलं नाही, त्याचा धर्म विचारला, तो हिंदू आहे का अन्य कोणी आहे, आणि त्यानंतर त्याचा जीव घेण्यात आला. म्हणून या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. जम्मू काश्मीर येथे ज्या हिंदूंचे जीव गेलेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय श्रीराम.